पोरांची फरमाईश आहे आमरसपुरी खायची, तर मग चला आज आमरसपुरी बनवू. लवकर लवकर पीठ मळून घेतलं. मग थोडंसं तेल टाकून पिठाला चांगलं मळून घेऊ आणि 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवून टाकू. जोपर्यंत पीठ सेट होते 10 मिनिटं, तोपर्यंत आंब्याला चांगलं धुवून आंब्याचे चांगले काप करून घेऊ आणि मिक्सरमध्ये त्याचा आमरस तयार करून घेऊ. आमरससाठी मिक्सरमध्ये काप टाकून सगळे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून वेलची पूड टाकून थोडंसं साखर टाकून जोपर्यंत मी आमरस तयार करते तोपर्यंत असंच कुकिंग व्हिडिओ बघायसाठी तुम्ही चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून टाका. आता मिक्सरमध्ये आंब्याला ग्राइंड करून घेऊ. हे आपला आमरस तयार झाला. आता ह्याला एक वाटीमध्ये काढून घेऊ. ड्रायफ्रुट्सनी असं डेकोरेट करून घेऊ. जोपर्यंत पुरी तळून घेतात तोपर्यंत फ्रीज मध्ये आमरसला थंड व्हायसाठी ठेवू. मला थंड आमरस खूप आवडते. तुम्हाला कसं आवडतं मला कमेंट्स मध्ये सांगा. जोपर्यंत आमरस थंड होते तोपर्यंत पुऱ्या लाटून घेऊ. आता मी याला वाटीची मदतीने पुरीचा आकाराने कापून घेते. आता मी पुरी लाटून घेतली. आता मी पुरी तळून घेते. गरम तेलामध्ये पुऱ्यांना तळून घेऊ. पोरांसाठी आमरस पुरी तयार आहे.